हॅलो, हाय, नमस्कार, राम राम मंडळी. आज आपण बनवणार आहोत बोंबलाचे असे 2 पदार्थ की बघूनच भूक लागेल. झणझणीत बोंबलाची चटणी आणि मसालेदार बोंबील बटाटा. चला तर मग सुरुवात करूयात. सगळ्यात आधी बोंबलाची चटणी करणार आहोत. त्यासाठी 10 ते 12 सुके बोंबील आपण मध्ये कापून घेतलेले आहेत. आता ते आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेऊयात आणि त्यातलं पाणी निथळण्यासाठी आपण त्याला ठेवणार आहोत. तोपर्यंत आपण हिरवी चटणी करूयात. त्यासाठी आपण 15 ते 20 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. त्यामध्ये घालणार आहोत 10 ते 12 लसूण पाकळ्या आणि याचं आपण जाडसर असं वाटण करून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता किती छान असं जाडसर आपलं हिरवं वाटण तयार आहे. आता बोंबलातलं पाणी छान निथळलेलं आहे. आपण हे बोंबील भाजून घेणार आहोत. त्यासाठी एका कढईमध्ये आपण हे बोंबील घेतलेले आहेत आणि 2 ते 3 मिनिटासाठी याला आपण भाजून घेणार आहोत. त्यानंतर थंड करून घेतल्यानंतर आता आपल्याला हे बोंबील असे सोलून घ्यायचे. तुम्ही बघू शकता प्रत्येक बोंबील आपल्याला सोलून घ्यायचा आहे आणि त्याचे अजून छोटे आपल्याला काप करायचे आणि त्यानंतर आपण हे केलेले काप मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत. लक्षात ठेवायचे खूप जास्त बारीक आपल्याला करायचे नाहीयेत. तोपर्यंत आपण एका कढईमध्ये तेल गरम करून घेतलंय. त्यामध्ये घातलेलं आहे अर्धा चमचा जिरं आणि 2 कांदे आपण बारीक चिरून घेतलेले आहेत. हे कांदे आता आपल्याला मऊ होईपर्यंत छान परतून घ्यायचेत. बघू शकता अगदीच 1 मिनिटामध्ये आपला कांदा छान असा मऊ झालेला आहे. आता आपण जे हिरव्या मिरचीचं वाटण केलेलं आहे ते आपण इथे 3 चमचे घातलेलं आहे आणि त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपण याला परतून घेतलंय. आता यामध्ये घालूयात चिमूटभर हिंग, अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ आणि याला आता आपण 3 ते 4 सेकंदासाठी छान परतून घेऊयात. म्हणजे सगळ्या मसाल्यांचा स्वाद या कांद्याला आणि आपल्या भाजीला छान येईल. आता 2 ते 3 सेकंद परतवल्यानंतर आता आपण यामध्ये घातलेले आहेत बोंबील जे आपण बारीक करून घेतलेले आहेत. आता हे सगळे आपण यामध्ये छान मिक्स करूयात आणि याला आपल्याला 2 मिनिटासाठी परतून घ्यायचंय. इथे लक्षात ठेवायचंय आपल्याला यावरती झाकण ठेवायची गरज नाही. आपण सतत याला हलवत छान असं परतून घेणार आहोत आणि अगदीच 3 ते 4 मिनिटांमध्ये आपली कुरकुरीत आणि झणझणीत अशी बोंबलाची चटणी तयार आहे. झणझणीत बोंबलाची चटणी तर तयार आहे. आता बनवूयात मसालेदार बोंबील बटाटा. त्यासाठी 6 बोंबील आपण कट करून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. ते आता आपण तेलामध्ये 1 ते 2 मिनिटासाठी छान परतून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता अगदी 1 ते 2 मिनिटांमध्ये छान असे बोंबील परतून झालेले आहेत. आता ते आपण काढून घेऊया आणि त्याच तेलामध्ये आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे. तर इथे आपण 1 कांदा बारीक कापून घेतलेला आहे. त्याला आपण छान मऊ होईपर्यंत परतून घेणार आहोत. आपल्याला स्लो फ्लेमवरतीच कांदा परतून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता कांदा छान मऊ झालाय. आता यामध्ये घालूयात 2 चमचे आलं लसूणचा क्रश. आता याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपण याला परतून घेणार आहोत. त्यानंतर यामध्ये घालायचं आहे 1 चमचा गव्हाचं पीठ. तर ही टीप तुम्ही नक्की लक्षात ठेवा. गव्हाच्या पिठामुळे आपल्या रश्श्याला दाटपणा येणार आहे. त्यानंतर आपण घालूयात 1 टोमॅटो जो आपण बारीक चिरून घेतलेला आहे. तो मऊ होईपर्यंत आपण याला परतून घेऊयात. टोमॅटो सुद्धा आता शिजलेला आहे, छान मऊ झालेला आहे. तुम्ही बघू शकता. आता यामध्ये घालूयात चिमूटभर हिंग, अर्धा छोटा चमचा हळद, अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर, 1 चमचा घरचा मसाला किंवा तुम्ही 1 चमचा कांदा लसूण मसाला घालू शकता. त्यानंतर घालूयात थोडीशी कोथिंबीर आणि हे सगळे मसाले आपण 1-2 सेकंदासाठी छान परतून घेणार आहोत. त्यानंतर यामध्ये घालूयात 2 बटाटे जे आपण फोडी करून घेतलेले आहेत. त्यानंतर आपण जे बोंबील फ्राय करून घेतले होते, तेलामध्ये परतून घेतले होते, ते बोंबील यामध्ये घातलेले आहेत आणि याला मिक्स करून घेऊयात. त्यानंतर यामध्ये घालणार आहोत गरम पाणी. तुम्हाला किती रस्सा पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता. आता घालूयात 2 चमचे खोबरं आणि लसूणची पेस्ट, चवीनुसार मीठ आणि याला मिक्स केल्यानंतर आपल्याला कुकरच्या 3 शिट्ट्या याच्या करून घ्यायच्यात आणि 3 शिट्ट्यानंतर कुकर थंड झाल्यानंतर तुम्ही बघू शकता एकदम मसालेदार झणझणीत असा बोंबील बटाटा तयार आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे आम्हाला नक्की कळवा. अशा चविष्ट आणि झणझणीत रेसिपींसाठी द फ्लेवर मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. दर मंगळवारी आणि शुक्रवारी नवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवर येत असतात.